आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। अनेक मंत्री याच्यामध्ये येतात आहेत, अनेक आमदार या ठिकाणी सत्ता पक्षाचे येतात आहेत आणि ज्या पद्धतीनं महिला ज्या अध्यक्षा होत्या त्यांना तुम्ही काढलं तर मग तुमच्या मंत्र्यांची नावं येतात आहेत, तुमच्या आमदारांची नावं येतात आहेत। अशी सगळी नावं येत असताना एका महिला अध्यक्षावर कारवाई करण्यापेक्षा बाकी यांच्यावर कारवाई का सरकार करत नाही। आणि मला तर आता पुढच्या काळात ही मागणी करावं लागणार आहे की हे प्रकरणच दुसऱ्या राज्यामध्ये कारण की आपण पाहिलं अनेक घटनेमध्ये जी गुजरातमध्ये घटना झालेली होती, अमित शहा त्याच्यामध्ये गुन्हेगार होते, त्याचं कोर्टच महाराष्ट्रामध्ये ठेवलं होतं। अनेक आपण तामिळनाडूच्या घटनेमध्ये पाहिलं तर ते कर्नाटकला जयललिताच्या प्रकरणामध्ये केलेलं होतं। ही घटना मोठी आहे आणि त्याच्यामुळे या राज्यामध्ये हे न चालता याचा प्रभाव पडू शकतो आणि म्हणून दुसऱ्या राज्यामध्ये या पद्धतीचं व्हावं आणि ही पोलिसांनी जी चौकशी ATSच्या माध्यमातून केली जाते आहे या चौकशीमध्ये पुन्हा खोलात जाण्याची गरज आहे। पण ज्या पद्धतीने हे सगळ्यांना सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सांभाळण्याचं काम मुख्यमंत्री करतात आहेत तीच खऱ्या अर्थानं गंभीर बाब आहे आणि म्हणून या खरात प्रकरणामध्ये सरकारच अडचणीत आलेलं आहे आणि सरकार यांना पाठीशी घालते असं चित्र आम्हाला पाहायला मिळते आहे। खरात प्रकरणावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील लोकांना वाचवण्याचं काम मुख्यमंत्री करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना पटोले म्हणाले की अद्याप पक्षात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। माध्यमांमधून काँग्रेस निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या समोर आल्या असल्या तरी पक्षस्तरावर काय ठरते याची माहिती आपल्याला नाही। महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची एक परंपरा राहिली असून काँग्रेसने यापूर्वी अनेकदा ती पाळली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अजून आमच्या पक्षामध्ये नेमकं चर्चा झाली नाही, पण आज माननीय अध्यक्षांचे पेपरला बातम्या वाचल्या की बारामती आम्ही लढणार, त्यामुळे पक्षपातळीवर नेमकं काय, कारण मी गावाकडेच दौऱ्यात होतो अधिवेशनानंतर, त्यामुळे मला माहिती नाही आहे। पण जी महाराष्ट्रात परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेचं पालन करावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। पण अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर आता अध्यक्ष कॅन्डिडेट काय देतात, पक्षाने काय निर्णय घेतला हे मला माहिती नाही। अशा घटना झाल्यानंतर त्याला बिनविरोध करायची एक परंपरा काँग्रेसनीच त्यावेळेस गोपीनाथ मुंडेजींच्या गेल्यानंतर काँग्रेसनी केलेली होती, पण त्याच्यानंतर भाजपने त्याचं पालन केलं नाही। अशा ठिकाणी अनेक घटना झालेल्या आहेत। त्यामुळे माननीय प्रदेश अध्यक्ष यांनी आज काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलेला जो पेपरमध्ये वाचला तो कुठल्या आधारावर घेतला, काय झालं, पक्षश्रेष्ठींनी काय त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याची माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी त्यावर आत्ता प्रतिक्रिया देऊ शकत नाही। पण अशा घटनेमध्ये अनेकदा काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली आहे की बिनविरोध निवडणुका झाल्या पाहिजे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।